तर नमस्कार सगळ्यांना. माझ्याकडून बी आता नमस्कार. खरं का? खरं म्हणजे काय, खोटा असतो काय? तुम्ही जेवलाय तरी सारखं पलटी परतय बघा ही. असं एक म्हणते ती एक शस्त्र आहे काय शस्त्र का मी कसलं? जेवलो काय? हा नाही जेवल्यावर म्हणते ते असं उलट पडलं की म्हणते नवऱ्याला लय भुका लागली ते. होय, असं म्हणते ते. मला भुका लागला माझी मी जेवीन की. असं एक म्हणते ते व त्याच काय उलट पडतं मग. होय व हा. तुमची ती योगिता बहीण तुम्हाला वाटत नाही आत्ती शहाणी आहे? कशाला? हा का? लय शहाणी आहे ती, स्वतःला समजते आहे का नाही? होय. मला सकाळ सकाळ फोन केलाय. हा. मला म्हणती ताई आत्याच्या पोटात दुखायला लागलं या आणि आत्याला ऍडमिट केलं या. आणि अजून काय म्हणली माहिती भरणा? सासूबाईला होय. हा माझ्या सासूबाई. हा तुमच्या सासूबाईला. हो तुझ्या आईला. मला काय म्हणली अजून तिची आई तिथंच आहे व बर. म्हणजे आले ते उन्हाळ्यात सुट्टीला लेकीकड आणि तिचा त्यांचा मोबाईल घेऊन गेले तर काय म्हणते ते म्हणते आईचा मोबाईल घेऊन आले मी आणि माझ्या मोबाईलला चार्जिंग नाही, चार्जर माझा घरी राहिला या. आणि या तुम्ही आत्ताच्या आत्ता. निघायचंय काय? हा निघायचं काय मग? निघायचंय कशाला? काय झालं मग? मग मला आता काय तिनं आता? बनवलं एप्रिल फुल. तिला काय माहिती तीच गंडून एप्रिल फुल झाली ती. होय. हा तिची गेम तिच्यावर उलटावली आम्ही. बर. तिला माहितीच नाही आम्ही ती असं केलेलं. केलंय काय? हा बर, मग आता बांधा डाबा. हम्म. जातो कामाला मी आता. हो. मी आपण आता काय केलंय सोमवारी माहिती मी का? गेलो शिंगणापूरला, मंगळवारी सुट्टी पडली. आज तर जातो कामाला बाबा. तुम्ही बघायचं असलं एप्रिल फुल कुठं काय कसलं फुल. तुम्हाला माहिती आहे लाल का? फुल, पिवळं फुल, तुम्हाला गुलाब माहिती आहे का? मी योगिताला फोन केल्यावर हा. मी छकुलला फोन केला. छकुलला म्हणलं का ग आईला बघायचं आहेच नाही का? म्हणलं तुला कशी माया नाही अगं म्हणलं. होय. म्हणली काय झालंय आईला? म्हणलं अगं आईला ऍडमिट केलंय दवाखान्यात. म्हणजे थांब मी योगिताला फोन करते. बर. योगिताला फोन केला तर योगिताला फोन केल्यावर म्हणते खरं सांग बरं म्हणली आई आजारी आहे का? तर म्हणते नका सांगू ताई लय गणले ते. होय. तर असू दे काय असू दे, बरं जातो आता कामाला. तुमच्या तुम्ही बघा. तुला आता गुलाबाच फुल देतो मग. हो. कशाला? एप्रिल फुल. काय सांगताय? मग आता काय दवा? आवा पण लय अजून दुसरा काम मी प्लॅन केलाय. इतका केलाय ना तुम्हाला काय सांगायचंय. ती मला दोघं नवरा बायको मला पळत बघायला. तुमची भावन भाऊजाई मला बघायला पळत आली ती. होय. लगा आ असं केलंय काय? मग तुला गुलाबाच फुल देऊ का? हा? आता देऊ का ह्याच्याबद्दल? तुमची मेहुणी सुद्धा गणली नाही. मला उलट मेहुणीने सांगितलं तुमच्या तुला सप्रेम मग गुलाबाच फुल देऊ का? नाही का मला. नको का? बर. परत मागायचं नाही. आणि माझ्याकडे फुल असलं जर पाणी सुटायचं नाही तोंडाला, मी कोणाला पण देणार. कुणाला पण येणार म्हणजे म्हणजे? एप्रिल फुल आहे म्हणून काय झालं? मला फुलच वाटत बसू काय जागा तुम्ही. आपलं असलं असते घ्या पिशवी जावा कामाला. आहे का? मग तुला देतो म्हणलं इतक्या उशीर तू नको म्हणते या. हा? जाऊ द्या तो नाही बंद. एकदा 2-3 वेळा विचारलं तर काय नाही म्हणलं. आता माझ्या मी आणतो कामावून येताना. जावा तुम्ही कामाला. आता लांब चालू आहे मी. तर तिकडं बांबुर्डी तिकडे काम चालू आहे त्यांची. बरं काम झालं. चालू आहे. येता येता मग मी इथून देतो. हा, घेऊन या. घेऊन या नाही. घेऊन नाही तू नको म्हणले ना काही, मग मी नाही आणत आता. जावा मग पटकीना उठा. का? माझ्या मनात काम कधी जाईल. लय माहिती आहे तुम्ही तुमची टोकी बैल बावडाची लय शानी येते. होय. चला जावा. निघतो का मला डोके लागले काय बांधायला लागल. एप्रिल दिवशी सकाळ सकाळ माझं मग टपूर असं मुळं फोन कर अशी रळती. असं मानला मला नवरा, तसा मानला नवरा. पहिल्या दिवशी मला महिन्याला रडावलं. त्यापेक्षा काय नको. तर जाऊ मित्रांनो जातो कामाला. टिफिन बांधलाय. सेंटरिंगचं काम आहे. उन्हात करावं लागतं दिवसभर. जा मग. लवकर जातो. मला योगिताचा फोन आल्या. मी लगेच माझ्या बहिणीला फोन केला अकलूजला. बघा मी म्हणलं लगेच आई आजारी जायचं नाही का? तर तिनं लगे योगिताला फोन केला. योगिताला म्हणली खरं सांग बरं खरी आई आजारी आहे का? तर लगे म्हणते वाटते नका सांगू ताईला, ताई गणले ते. मग मला तिनं काय आयडिया केली आहे माहिती का? तिनं लगेच म्हणली ताडे तू अशी कर म्हणली, तू रड फोनवर म्हणली आणि सांग मी यायला लागले स्टँडवर म्हणून. आहे का नाही ग? हा. पण ते तिला काय माहिती मला गंडवण्यापेक्षा ही किती गंडली आहे फोनवर. तिला वाटलं काय आम्हाला गंडवाय चालली आहे होय ग? योगिता हो तूच गंडली आहे ग बाई. काय तुला सांगायचं या? आम्हाला माहिती होतं एप्रिल फुल आहे. तुझ्या हाला हा मी ही केलंय माहिती का? एप्रिल फुल. आमचाच प्लॅनिंग चालू होता कुणाला तर फोन करायचा आणि गंडवायचा माहिती का?
पण तेवढ्यात तुझा फोन आला. तर चला, आमचा एवढा छोटासा एप्रिल फुलचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्यात काय झालंय माहिती का, बहिणीला त्यात 2-3 शिव्या पण दिले ते मी. वाव किती छान. तर काय झालं माहिती का, म्हणजे आम्हाला कुणाला सकाळ सकाळ प्रॅन करायला जमलं नाही म्हणून हिनं काय म्हणली, थांबू मी आपण काकूला फोन करूया. तर काकूला म्हणजे माझ्या जाऊबाईला फोन केला बघा. म्हणली काकू मम्मीला लय कसतर व्हायला लागले आणि या की पटकीनं बघायला. एवढा हसायला आलं होतं काय तुम्हाला सांगायचं या. आणि वर्षात पहिल्याच घाबरते. मी तिला पहिलं सांगितलं काकू घाबरते ते बरं का, फोन करू नको. अगं असं ती म्हणली मम्मी आजच्या दिवस काय होतंय म्हणली. तर ती काही कामाला चालले तर कामाला गेल्या नव्हत्या, पळतच बघायला आल्या. आम्हाला एवढं हसू आवरलं नाही तुम्हाला काय सांगायचं या. तरी पण तिने व्हिडिओ चालूच ठेवला आणि आल्या वर्षात बघायला मला. माहिती फसते ते का नाही त्या. काय माहिती बापरे, आल्याच म्हणल्या 2च मिनिट. किती आलं आहे का. उपासना करत होता. चला की रुपये दवाखान्यात न्यायचंय. काय झालंय? लय आगाऊ दिसतीस ग. तरी मी तिला फोन करताना म्हणते अगं तर नाही काकू काकू घाबरते ते लई. काय बाई कसली अवघड आहे बाई. अहो, काय करायला लागले. म्हणलं झालं असेल काय आता म्हणला. हा मी खाली बसती. फुला इथे काय काय मला सकाळपासून येऊन घेताना गटवलं या. होय. म्हणली आता काकूच गटवलं म्हणली. काका सुद्धा एप्रिल फुल बनलं मग. किती काळजी आहे भाऊजाची दोघं. बर काकू, सगळं खरं तुम्ही इतक्या काळजीनं पळत आला, मग प्रँक कसा वाटला आमचा? घाबरायचा. अगं कसलं घाबरली म्हणलं आता काय झालं मम्मीला काय माहिती. काय नाही बाबा, लय खतरनाक वेळ त्या काकू. काकू अजून काळी थाऱ्यावर नाही माहिती का. काकूच नाही ते नाही, पण मला हसून हसून लय पडत काय लागलंय मग नंतर. काका सुद्धा बघायला आलतो बघ माहिती का. काका आलत, बाबा आलत पळत. म्हणलं आता काय करत तसं तर असं काय केलं तेवढंच म्हटलं मग मी काकू लय कसतर करायला लागली आणि या लवकर इकडं. डोक्यातच नाही माझ्या आज की हे आहे म्हणून.